धुळे गुन्हे शाखेची नकली दारूचा 16 लाखांचा साठा जप्त। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या टीमने आज केलेली कामगिरीचं धुळे जिल्ह्यातून कौतुक केलं जात आहे। पुणे शाखेची कामगिरीचं जिल्ह्यातूनच नव्हे तर विभागातून कौतुक केले जात आहे। परंतु काही ठिकाणच्या अद्याप नसली पदार्थ विकणाऱ्यांवर मोक्का बसला नसल्याचं बोललं जात आहे। त्यांना सहकार्य करणाऱ्या पोलिसांना देखील अटक केली पाहिजे, त्यांची संपत्ती जमा केली पाहिजे, तेव्हा कुठेतरी कायदा सुव्यवस्था राहील। कारण 2 नंबरचे धंदे चालवताना कुठेतरी सहकार्य काही पोलिसांचं असतं। याची सकल चौकशी पोलीस अधीक्षक यांनी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत। क्राईम वार्ता न्यूज। दिनांक 17 जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती। दीव दमण या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असताना सुद्धा एका आयशरमध्ये विदेशी मद्य हे धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे। त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये एकूण 4,17,000चा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, ब्लॅक बकार्डी, ब्लॅक डिलक्स, स्टर्लिंग रिझर्व, ओल्ड मंक, बडवायझर मॅग्नम अशा एकूण 4,17,000 व आयशर वाहन असे 16,17,000चा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते। यामध्ये विकास सिंग नागेंद्र सिंग चौहान या चालकास आम्ही ताब्यात घेतलेले आहे व पुढील तपास सुरू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.